नमस्कार मित्रांनो. निवडक उद्यमीच्या या दुसऱ्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत. थोडंसं जाणून घेऊया की निवडक उद्यमी काय आहे आणि काय उद्दिष्ट आहे त्याचं. तर निवडक उद्यमी हा एक निवडक उद्यमी मंडळींचा ग्रुप आहे. उद्दिष्ट असं की व्यवसाय करणं उत्तरोत्तर सुलभ होत जावं. तसंच मराठी समाज जो व्यवसायात तितकाच अग्रेसर नाही, त्यातील उद्योजक आणि व्यावसायिक मंडळींना एक व्यावसायिक ज्ञानाचा रिसोर्स उपलब्ध व्हावा. याचा अर्थ कृपया ग्रुप फक्त मराठी समाजाकरताच आहे असं नव्हे. कार्यपद्धती व सभासदत्व 11 डिसेंबर 2023 रोजी निवडक उद्यमीला 4 वर्ष पूर्ण झाली. आता 5व्या वर्षात निवडक उद्यमी प्रवेश केलाय. दर शुक्रवारच्या झूम मीटिंग आम्ही घ्यायचो, त्याच्याऐवजी आता पॉडकास्ट ऐकायला मिळेल. याचं कारणच असं की आम्हाला जास्ती व्यापक करायचंय. विषय अर्थात विविध असतील. शुक्रवारी म्हणजे आजच तुम्हाला रात्री 5 तारखेला 10 ते 11 या वेळेमध्ये पॉडकास्ट रिलीज करतो आम्ही. ही वेळ 10 ते 11 ठेवली कारण कधी-कधी कमी जास्त वेळ होऊ शकते. तर तुम्ही जर सबस्क्राईब असाल या चॅनलला, तर तुम्हाला ही लिंक तुमच्या ईमेलला जरूर मिळेल आणि त्याच्यासोबत जर बेल आयकॉन असतो बाजूला, तो जर दाबला तर तुम्हाला हमखास मिळेल. म्हणजे मिळणार नाही असं होणार नाही. तर त्यामुळे निवडकच्या YouTubeच्या तुम्ही प्लेलिस्ट तुम्हाला लिंक असेल तर त्याला तुम्ही पहा. नाहीतर मग जॉयच्या सबस्क्राईब लिंकला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तिथून तुम्हाला यात भाग घेता येईल. पाठोपाठ WhatsApp ग्रुपवरील चर्चा मात्र आमच्या मागे सुरू असतात. WhatsApp ग्रुपचं जर सदस्यत्व हवं असेल, तर त्याच्याकरता थोडासा सशुल्क ग्रुप आहे. ₹3,540 अशी वार्षिक मेंबरशिप फ्री आहे. त्याच्यात होतं काय, की व्हिडिओ किंवा त्याच्या संदर्भात किंवा इतर विविध व्यावसायिक गोष्टी असतात. यात आपल्याला चर्चा करून त्यातनं मार्ग निघतो बऱ्याच वेळेला. तर हे चर्चा कराल तसे आजूबाजूला लोकं असायला लागतात. ते तुमच्या गावातच असायला पाहिजे असं नाहीये. जसं निशांतजी आज बरोबर माझ्या उभे आहेत ते मुंबईचे आहेत, मी पुण्याचा आहे आणि आमची या प्लॅटफॉर्मवरूनच मैत्री झाली आहे. अनेक गोष्टी आम्ही एकमेकांना मदत करत असतो, त्याच्यातनं हेल्प होते. व्यावसायिक नुसताच व्यवसाय मिळणे याच्यावरती नाही फोकस हा. तर व्यवसाय करण्याकरता एक वेगळी दृष्टिकोन मिळणे, चुका जाणे, अनेक गोष्टी असतात. योग्य लोकं आजूबाजूला असतील, तर आपल्यामध्ये बदल घडतो. असा जर तुमचा विश्वास असेल, तर निवडक उद्यमी हा अत्यंत योग्य, फक्त निवडक उद्योजकांचा समूह आहे. काही प्राथमिक बाबींची पूर्तता केलीत, तर सदस्य होता येतं. अजून एक गोष्ट निवडकनी सुरुवात केली आहे, ते म्हणजे उदयोन्मुख किंवा उद्योजकांना समुपदेशन. त्यात एक सेशन तुम्हाला विनामूल्य मिळेल. तर पुढे जर तुम्हाला त्याच्यापुढे जर मेंटरिंग स्वरूपात मदत लागली, तर तुम्हाला वर्षभर मेंटरिंग मिळू शकेल. याची पद्धत अशी असते, की तुम्हाला पडलेले प्रश्न आम्ही निवडक उद्यमीच्या WhatsApp ग्रुपवरती पोस्ट करतो आणि काही निवडक आम्ही चांगले कसलेले व्यावसायिक पण याच्यामध्ये आहेत. तर त्यांच्या विविध लोकांच्या मदतीने तुमचा प्रश्न तो सॉल्व्ह व्हायला मदत होते. त्याच्याकरता तुम्हाला फक्त एक निवडक उद्यमीची मेंबरशिप फक्त घ्यायला लागते. म्हणजे ₹3,540 एवढीच इन्व्हेस्टमेंट तुम्हाला वर्षाला लागेल. तर आठवड्यातून एखाद दिवस सगळे एकत्र येऊन सुद्धा याच्यावरती विचार करून बोलू शकतो. तर हे थोडंसं प्रायोगिक तत्त्वावर आपण चालू केलंय आणि शिवाय अजून एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे अं, अजून एक गोष्ट प्रायोगिक तत्त्वावर चालू करतोय म्हणजे दर महिन्याला पहिल्या शनिवारी एक प्रत्यक्ष भेट करणे. तर तो योगायोगाने उद्या आहे 6 तारखेला. तो उद्या पुण्यामध्ये पेरू गेट जवळ म्हणजे सदाशिव पेठेत डॉक्टर तेलंग यांच्या कार्यालयात ही भेट आमची इथे ठरवलेली आहे. तर संध्याकाळी 7:30 ते 8 या दरम्यान ही भेट आहे. भेटीचं स्वरूप काय? एकमेकांच्या ओळखी, उल्लेखनीय अनुभव शेअर करणे आणि एखादा काही विशेष काय अनुभव शेअर करायचा असेल, व्यावसायिक अनुभव, त्याचा लोकांना उपयोग होईल सगळ्यांनाच. असं काहीतरी आपण शेअर करतो आणि पाठोपाठ स्नेहभोजन असा साधा एकदम हेतू आहे. जर ग्रुपचे मेंबर असतील तर त्यांना हे विनामूल्य आहे मीटिंगला अटेंड करणं. ग्रुपच्या बाहेरचे लोक असतील तर नाममात्र ₹100 शुल्क आम्ही मीटिंगसाठी घेतो आणि त्याच्यामागे जे भोजन आहे त्याचं मात्र प्रत्येकाने आपापले पैसे द्यायचे. तर यात कोणाला रस असेल, तर तुम्ही जरूर मला माझ्या नंबरवरती पाठवू शकता किंवा निशांत आवळे यांचा पण नंबर ते शेवटी शेअर करतील. तर माझा नंबर आहे 9850997110. परत एकदा रिपीट करतो 9850997110. माझं नाव आहे सौमित्र. आणि आता आजच्या प्रमुख विषयाकडे वळतो. जो पॉडकास्टचा आपला विषय आपण ठरवलाय. पॉडकास्टद्वारे आपण ज्ञान वृद्धिंगत करण्याचं ठरवलंय. त्याच्यामागे पर्पजच असा आहे, की जर पुन्हा नव्याने जर व्यवसाय केला मी, तर मी कसा करेन किंवा कुठल्या चुका मला टाळता येतील. टेनिसमध्ये एक शब्द आहे, की अनफोर्स्ड एरर्स किंवा टाळता येण्यासारख्या चुका. तर त्या जर आपल्याला समजू शकल्या, तर आपल्याला याच्यात निश्चितपणे फायदा होऊ शकेल.
तर या अनुषंगाने आम्ही खऱ्या अर्थाने गेला लास्ट पॉडकास्ट जो होता तो आम्ही खऱ्या अर्थाने याच्यातला घेतला होता. तर तो पॉडकास्टचा विषय होता डेल्टा 4 नावाची एक फ्रेमवर्क किंवा चौकट, ज्या आधारे आपल्याला ठरवता येतं की आपला व्यवसाय कशा पद्धतीने असेल वगैरे, हे आपल्याला नक्की निश्चितपणे ठरवता येतं. तर ते डेल्टा 4 हे जे आपण बोललो होतो त्याच्याबद्दल बोललोय. तर वरती जर तुम्ही बघितलं तर मी तुम्हाला एक वरती लिंक टाकीन, कार्ड असेल ते. त्यात गेल्या व्हिडिओची लिंक असेल त्या पॉडकास्टची. तर तुम्ही जरूर बघा. तुम्हाला कसं वाटलं ते जरूर सांगा. आणि त्याच्यातला पुढचा पॉडकास्ट जो आपण आज घेतोय, त्याच्यात 2 गोष्टी प्रामुख्याने आपण कव्हर करणार आहोत. तर एक आहे फर्स्ट प्रिन्सिपल थिंकिंग आणि दुसरं सेकंड ऑर्डर इफेक्ट, असे 2 कन्सेप्ट आहेत. तर याच्याबद्दल नेहमीप्रमाणे निशांत आवळे माझे सहकारी चांगला अभ्यास करून आलेले असतात ते. आणि हा सगळ्याचा फायदा असा आहे, की हे विविध ज्ञान जे इंग्रजी स्वरूपात अडकून बसलंय, ते सगळं इम्प्लिमेंटेबल ज्ञान आहे. तुम्ही कधी याच्यावरती रिसर्च करू शकता, काही प्रश्न नाही. पण त्याच्यातलं साररूप जे थिंकिंग आहे आणि अप्लाइड, आम्ही आता बरीच वर्ष व्यवसाय करतोय. निशांत जे पण जवळपास 40 वर्ष व्यवसाय आहेत, ते त्यांच्या वडिलांचा व्यवसाय आहे. मी पण जवळजवळ 35-40 वर्ष व्यवसायात आहे. अनेक ठिकाणी मेंटरिंग करत असतो आम्ही, अनेकांच्या सहवासात असतो. त्यामुळे हे सगळं बऱ्यापैकी अप्लाइड ज्ञान आहे. बराच चुका केलेली, ठेचकाळलेली माणसं आहोत आम्ही. तर यातनं चुका होऊ नये म्हणून ते तुम्हाला याच्याबद्दल आज सांगतील. निशांत आवळे यांची ओळख करून द्यायची. तर निशांत आवळे यांचं चेरी पिक बॅग्स नावाने व्यवसाय आहे मुंबईमध्ये. निशांत आवळे जवळपास 40 वर्ष या व्यवसायात आहेत, वडिलांच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं तसं. आणि तुम्ही साधारण जे दिल के करीब म्हणून जो तुम्ही एक शो बघत असाल YouTubeवरती, सुलेखा तळवलकर चालवतात. तर त्याच्यामध्ये ज्या बॅगा ज्या भेट दिल्या जातात, तर ते निशांत आवळे यांच्या बॅग्स आहेत. तुम्हाला जरूर लागल्या बॅग्स तर जरूर निशांत आवळे यांना कॉन्टॅक्ट करा. निशांत आवळे यांचा तुम्हाला नंबर दिसतोय. हा प्रमोशनसाठी वापरत नाही, परंतु एक उद्योजक या नात्याने मला असं वाटतं की त्यांची ओळख व्हावी. तर निशांत, आता हा जरा सगळा टॉक इन्फॉर्मल आहे. मग आम्ही याच्यात एडिट करत नाही बरं का काही. वी डोंट एडिट. असं ना एडिटेबल काय बोलतच नाही, त्यामुळे एडिटचा प्रश्न येत नाही. आणि जे आम्ही गप्पा मारतो त्याच लोकांसमोर याव्यात याच्याकरता हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला खूप पॉडकास्ट म्हणजे फॉर्मल माईक्स असतात आणि हे असतात, हे असं काही इकडे दिसणार नाही कदाचित. हा खूप सिंपल माध्यम आहे Zoomमध्ये, आणि हे खूप सहज पद्धतीने लोकांसमोर आणता येतं हे ज्ञान, म्हणून आपण आणतो. तर निशांत, मला पहिलं तुला विचारायचं की तुला हे 2 जे आहेत, ते तू म्हणतोस की फर्स्ट प्रिन्सिपल थिंकिंग आणि सेकंड ऑर्डर इफेक्ट, हे 2 विषय आपलं पहिलं चरण आपण ठरवलं ना, की व्यवसाय सुरू करताना माणसांना या व्हिडिओचा उपयोग व्हावा. आपण पुढे संकलित पण करणार आहोत सगळे टेबल स्वरूपात. तर त्यावेळेला एक आपण टॉपिक टाकला, की सुरुवात करायच्या आधी किंवा व्यवसाय करण्यापूर्वी या सदराखाली हे कदाचित आपले व्हिडिओज येतील. तर तुला हे कसे काय रिलेव्हंट वाटतात आणि ते तू काय घेतलंस, का घेतलंस असं? सांगतो ना. नमस्कार, मी निशांत आवळे. पॉडकास्टची सुरुवातच आपण अशा अर्थाने केली होती की समजा आज आता बरेच टक्के कोणते खाल्ले, पण नव्याने जर सुरुवात केली असती व्यवसायाची, तर कुठल्या गोष्टींची काळजी घेतली असती, ऑफकोर्स ज्या चुका ज्या केल्या त्या टाळण्यासाठी काय काय केलं असतं. आणि मग सुरुवातीला आपण एक थोडीशी मानसिकता ह्या बद्दल 1-2 पॉडकास्ट मध्ये आपण बोललो, खास करून महाराष्ट्रीयन माणसाची. तिथून पुढे मग आपण एक संकल्पना म्हणून बिझनेसचं सक्सेस प्रेडिक्शन ह्या नात्याने एक व्हेरी सेट पॅटर्न फ्रेमवर्क आहे डेल्टा 4, त्याच्याबद्दल मागच्या पॉडकास्ट मध्ये आपण बोललो. आणि आता मी थोडं रेलेव्हन्स असं की मी आता थोडं पुढे म्हणजे त्यालाच लागून आणि येणारा सब्जेक्ट म्हणजे थोडस आता विचारसरणी आपली कशी असली पाहिजे व्यवसाय करताना. आणि जे काय आज बोलणार आहे फर्स्ट प्रिन्सिपल रिझनिंग किंवा सेकंड ऑर्डर इफेक्ट, हे काही या नवसंकल्पना अजिबात नाही. इनफॅक्ट ह्याच्यासारखं एन्शंट किंवा जुनं काही नाही जगभरात. जे काही आधीच्या अवस्थेपेक्षा नंतरची अवस्था, बेटर अवस्था, प्रॉडक्ट्स, हे जे काही जन्माला आलं, त्या सगळ्याच्या मुळाशी फर्स्ट प्रिन्सिपल रिझनिंग ही संकल्पना होती, ही विचारसरणी होती. अरिस्टॉटल, ग्रीक जो फिलॉसॉफर होता, ह्याने सुरुवातीला ही जन्माला घातली की कुठल्याही गोष्टी जेव्हा एखादं प्रॉडक्ट बनवलं जातं तर त्याच्या मागे काय गोष्टींचा विचार केला जातो, अगदी व्हेरी बेसिक लेवल पर्यंत, की हे असंच का आणि असं का नाही असं. आणि मग तिथून आयझॅक न्यूटन यांनी ती संकल्पना पुढे अजून पॉप्युलराईज केली. याची मी सगळी संदर्भ आणि उदाहरणं देणारच आहे पुढे, जस्ट माहितीसाठी म्हणून फ्लो मध्ये सांगतो. आणि आजच्या मॉडर्न थिंकर्स मध्ये आपण इलॉन मस्कचं नाव घेऊ शकतो.
मागे मी म्हटलं की अशी परदेशी उदाहरणं देणं हा काय सोर्स किंवा अट्टास गुलामी आकर्षण वगैरे काही नाहीये. पण आता ऑलरेडी इंटरनेटमुळे जग सोपं झालेलं आहे. काही गोष्टी म्हटलं तसं आपण आज जे नेटफ्लिक्सवर इथे पाहतोय तेच अमेरिकेतली मंडळी त्याच वेळेला तिथे पाहतायत. जग छोटं झालेलं आहे आणि ही उदाहरणं भारतीय परिप्रेक्षातली पण उदाहरणं देणार आहे, पण ही चटकन लोकांना रिलेटेबल होतात म्हणून सांगितलं. कमिंग बॅक फर्स्ट प्रिन्सिपल रिझनिंग म्हणजे काय? तर म्हटलं तसं ही एक निर्णय क्षमतेचा हा एक भाग आहे, एक विचारसरणी आहे की तुम्हाला एखादा काही प्रॉब्लेम आला, टिपिकली प्रॉब्लेमसाठी असं म्हणतोय की मग तो सॉल्व्ह करायचा असेल तर काही एक स्टँडर्ड वेल रिसर्च आणि त्याचे काही यूज केसेस असलेला हा एक प्रकार आहे किंवा ही एक विचारसरणी आहे. ह्याच्यामध्ये होतं काय की एखादी गोष्ट आपल्यासमोर, प्रक्रिया आपल्यासमोर जेव्हा येते ना, तेव्हा बऱ्याच वेळेला ती पूर्वापार चालत असलेली असल्यामुळे आपण ती जशीच्या तशी फेस व्हॅल्यूला ऍक्सेप्ट करतो, मानून चालतो. ठीक आहे. आणि बऱ्याच वेळेला हे आपले अझम्पशन्स असतात. म्हणजे हे प्रत्येक वेळी एखादी प्रक्रिया होताना ती तशीच्या तशीच घडली पाहिजे असं नसतं किंवा असं नसावं खरं तर. आणि मग जर त्याला त्याच्यापेक्षा बेटर सिस्टम, प्रोसेस डेव्हलप करायची असेल, तर मग कसं वागावं? तर त्या प्रक्रियेला, त्या स्वरूपाला फर्स्ट प्रिन्सिपल रिझनिंग असं म्हणतात. सोपं उदाहरण, आज बरेचसे कुकरी शोज किंवा बरेचसे शेफ आपण संजीव कपूर, रणवीर ब्रार आपण म्हणतो, त्यांच्या काही काही सिग्नेचर रेसिपीज पण आहेत. आता त्या रेसिपी समजा मला लिखित स्वरूपात मिळाल्या किंवा माझ्या मिसेसला मिळाल्या आणि त्याच्यावरती ती काहीतरी त्या रेसिपीच्या हिशोबाने एखादं पदार्थ बनवायचा प्रयत्न करते. ती काय करते की जे रेडीमेड आहे ते जसंच्या तसं कॉपी पेस्ट करते. आता शक्यता अशी आहे की त्याच इन्ग्रेडियंट्सचा जो काही रेशो आहे तो थोडासा वर खाली करून आणि त्याच्यावरती R&D करून एक वेगळं प्रॉडक्ट किंवा टेस्ट एन्हान्स होऊ शकते. ह्याच्यासाठी जे जसंच्या तसं आहे ते तसं मानणं म्हणजे थोडासा गोंधळाचा असा भाग नाही, पण ती एक फर्स्ट लेवल थिंकिंग झाली. त्याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करायची असते तेव्हा तुम्ही ते काय म्हणतात तसं फर्स्ट प्रिन्सिपल रिझनिंगला. आता फर्स्ट प्रिन्सिपल रिझनिंगचा ऍक्च्युली अर्थ आहे की एखादी जी प्रक्रिया, प्रोसेस आपल्या समोर पूर्वापार चालत आलेली आहे ती आपल्या समोर येते, तेव्हा त्याला त्याच्यातून अझम्पशन्स बाजूला करून आजच्या आजच्या काल सुसंगत पद्धतीने त्याला प्रश्न विचारून विघटन करणे आणि ते विघटन अशा पद्धतीने करणे की एका फायनल लेवल पर्यंत, त्याच्या प्युरेस्ट फॉर्म पर्यंत व्हाय 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 असे प्रश्न विचारत गेल्यानंतर फर्दर जेव्हा विघटन करता येत नाही त्या लेवल पर्यंत त्या प्रोसेसचं विघटन करणे आणि तिथून मग एका नव्या पद्धतीने ते ग्राउंड अप पद्धतीने परत बिल्ड करायला सुरुवात करणे. म्हणजे आता सॉफ्टवेअरमध्ये डेव्हलप करताना नेहमी आपण करतो, की व्हर्जन 1.0 आलं, 1.1 आला असंच म्हणता येईल का त्याला? तो म्हणता येईल तसं, किंवा कारण साध्या बाबतीत म्हटलं तर बरेच वेळेला आपण काही प्लान्स असतात ना, तर CRMचे आमचे प्लॅन बघितले हम्म, किंवा WhatsApp मार्केटिंगचे प्लॅन बघितले. तर बेसिक, ॲडव्हान्स आणखीन ॲडव्हान्स 2 असतो प्लॅन. तर ॲडव्हान्स प्लॅनमध्ये असं दिलं असतं, की बेसिकचे फीचर्स शिवाय ॲडिशनल कुठले? बरोबर. म्हणजे जे ठेवायचं ते ठेवायचं, काढायचं ते काढायचं, आणखीन हो, शिवाय ॲडिशन काय करायचं? असंच ना पुढचं बरोबर. व्हर्जन? हा, पुढचं व्हर्जन. पण ते काय म्हणू शकतो, आहे ती स्टँडर्ड प्रोसेस अझम्पशन म्हणून मानायची नाही. आता हे सॉफ्टवेअर मध्ये सुद्धा काही पुढच्या गोष्टींचा विचार केलेला असतो. पण फॉर एक्झाम्पल, एकदम आता मी ओल्डेस्ट आपल्याला शाळेत शिकवलेलं उदाहरण म्हणजे कोपर्निकसला पहिल्यांदा असं जाणवलं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. हा, त्याच्या आधीचा मानांकन असं होतं की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो. आपल्याला माहितच नव्हतं किंवा पृथ्वी गोल आहे ह्याच्याबद्दल पण पुरावे नव्हते. आणि मग त्यांनी त्यांच्या त्यांच्या म्हणजे ती जी प्रथा होती किंवा विचारसरणी होती, जो एक बेंचमार्क सेट झाला होता, त्याला त्यांना काहीतरी जाणवलं की हे गडबड आहे आणि मग त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि विज्ञानाच्या अनुषंगाने ते पुढे गेले आणि मग त्यांनी स्वतःचे ठोकताळे मांडले, ते सिद्ध करून दाखवले आणि काही गोष्टी आज आपण मान्य करतो की नाही, पृथ्वी फिरते सूर्याभोवती वगैरे किंवा पृथ्वी गोल आहे आणि असं. तर हे म्हणतोय मी. फॉर एक्झाम्पल, आता मी मधले काही गोष्टी, बरं ह्याच्यामध्ये अजून एक काय माहितीये की
अझम्पशन्स जे आहेत ना ते, जर तुम्हाला अझम्पशन वाटण्यासाठी पण बेसिक काहीतरी क्युरिओसिटी पाहिजे अजम्पशन की म्हणजे हे, काय? गृहीतक हा गृहीतक गृहीतक म्हणजे पूर्वी आता किंवा आपण थोडं मराठीत आणायचा एफिशियन्सीसाठी, प्रयत्न करतो ना, हो म्हणून हरकत ठीक नाही. आहे. आणि पूर्वी समजा आता माझ्या आईला मी स्वतः हाताने कपडे धुताना पाहिलं. आता ह्या प्रक्रियेला काही वेगळा हॅक करता येईल का? आणि मग समजा वॉशिंग मशीनचा जन्म झाला किंवा असं मोबाईलच्या संदर्भात आपण तेच म्हणू शकतो, किंवा काही उपकरणं आज जी आहेत, आज आपण जागेवरून उठत नाही आणि अलेक्साला इन्स्ट्रक्शन देतो की बाबा लाईट बंद कर, चालू कर येतो. तर ही काही आपल्या दैनंदिन जीवनातली उदाहरणं देता येतील. इथून पुढे जर बघायचं झालं तर आता फॉर एक्झाम्पल म्हणून की न्यूटनला ते काय म्हणू शकतो, सफरचंद खालीच का पडलं, ते वर का नाही गेलं, ते बाजूला का नाही गेलं, इकडे का नाही गेलं, तिकडे का नाही गेलं, हा जो मुळात पडलेला प्रश्न आहे ना, त्याच्या मागे तो लागल्यामुळे मग आपल्याला गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लागला. आणि मग समजा आजचं एकदम व्हेरी लेटेस्ट इलॉन मस्कचं उदाहरण घ्यायचं झालं तर रॉकेट बनवताना सगळ्यात चॅलेंजिंग काय असतं, तर त्याचं वजन, मग ते पृथ्वीच्या काय म्हणू शकतो भ्रमण कक्षेतून, गुरुत्वाकर्षण शक्तीतून बाहेर फेकलं जायला पाहिजे, त्याच्यासाठी पॉवर पाहिजे वगैरे वगैरे. आणि मग एकदा रॉकेट बनवलं की परत काय, मग परत नव्याने उभारणी वगैरे वगैरे, मग ते खर्चिक. मग हे कसं आपण खर्चायचं कमी करू शकतो, तर ती प्रोसेसच एवढी फुलप्रूफ केली की ते रॉकेट परत आलं आणि तेच परत परत उडवता आलं, तर काय, मग तो खर्च होणार नाही ना. म्हणजे त्याने जन्माला घातल्या 2-3 कंपन्यांच्या मुळाशी फर्स्ट प्रिन्सिपल रिझनिंग आहे. टेस्लाचं उदाहरण घेतलं तर बॅटऱ्या कशाच्या बनलेल्या असतात, मग निकल, कोबाल्ट, कॉपर ह्या होत्या, आणि म्हणून ती बॅटरीची किंमत इतकी असते. मग त्याने ते वेगवेगळ्या देशातल्या जिथे कमॉडिटी एक्सचेंज प्लॅटफॉर्म्स आहेत तिथे त्याने चेक केलं की ह्या वेगवेगळ्या, ही जी सगळी त्याचे एलिमेंट्स मूलद्रव्य आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने सेपरेटली जर परचेस केली आणि मग बॅटरी बनवली तर ते फार म्हणजे हार्डली 10% खर्चात भागता येते. ही थिंकिंग आहे. अं, आपण गेल्या इ- वेळी म्हटलं ते डेलचं पण उदाहरण घेता येईल नाही का इथे, की आपल्या कॉम्पॅक्ट ते दैनंदिन प्रोडक्शन. जीवनात बरीच उदाहरणं आहेत की जी फर्स्ट प्रिन्सिपल रिझनिंग मुळेच जन्माला आलेली आहेत. म्हणजे त्याला काय अंतच नाही. आता एक मी एकदम क्लासिक एक्झाम्पल सांगतो, मंगळायन किंवा आता आपलं जे मिशन मंगल वगैरे झालं, इस्रोच्या शास्त्रज्ञांना तर प्रचंड चॅलेंजेस होते. चॅलेंजेस कुठे होते, फर्स्ट थिंग फर्स्ट तर एकतर कॅपिटल चॅलेंज होता. नेक्स्ट रिसोर्सेस, म्हणजे आता उपग्रह वगैरे जन्माला घालायचं म्हणजे तिथे सर सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक सगळ्याचं अंग माहीत असणारे लोक लागतात. त्यामुळे रिसोर्स चॅलेंज होता, टेक्नॉलॉजी चॅलेंज होता, आणि सगळ्यापेक्षा महत्वाचं म्हणजे एक पॉवरफुल रॉकेट जे पृथ्वीच्या भ्रमण कक्षेतून गुरुत्वाकर्षण शक्तीला भेदून वर जाईल आणि ते स्थिरावेल, हे. आणि मग जो त्यांच्या प्रोजेक्टचा जो हेड होता त्याने फर्स्ट प्रिन्सिपल रिझनिंगनेच सुरुवात केली की हे आहे, आपल्याला मान्य आहे हे सगळं चॅलेंजेस, पण रॉकेट हे असंच खालून काहीतरी पॉवरफुल हे लावूनच ते गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर फेकता येतं का, ह्याला दुसरा काही हॅक आहे का. आणि मग त्यांनी ह्याचा विचार केला, म्हणजे हे अझम्पशन होतं, ही आजवरची माहिती होती की आजवर रॉकेट असे किंवा उपग्रह असे पाठवले गेले अवकाशात. त्यांनी विचार केला की हे असंच आहे का, आणि प्रश्न विचारायला सुरुवात केली, आणि त्यांना जाणवलं की स्ट्रेट वरती जाण्यापेक्षा ते स्पायरल वेने जर गेलं तर तेवढं पॉवरफुल रॉकेट बनवण्याची गरज नाही, आणि तरी सुद्धा पृथ्वीच्या भ्रमण कक्षेच्या बाहेर जाऊन आपण मंगळापर्यंत पोहोचू शकतो. मच लाईक आपण घाटातले रस्ते असतात, शाळेत आम्हाला प्रश्न असायचा शास्त्रीय कारणाला घाटातील रस्ते वळणावळणाचे आणि कमी उंचीचे का असतात. ऑब्व्हियसली पॉवरच्या हिशोबाने एका स्ट्रेट रेषेत वर जाता येणार नाही म्हणून ते वळणावळणाचे असतात, आणि वळणावळणाचे अशासाठी बनवतात की मग खूप स्टीफ स्लोप अपवर्ड्स बनवायला लागणार नाही, आणि तरी सुद्धा काही काळाने आपण माथ्यापर्यंत पोहोचू. ही म्हणजे हा हॅक होता. म्हणजे त्याच्यात जर तुम्ही त्यांचे 3 स्टेजच्या प्रोसेस दिल्यात,
याचा व्हिडिओ आपण देऊ नंतर प्रेक्षकांना, की सुरुवातीला तर क्युरिओसिटी आणि त्यांनी अझम्पशनचा विचार केला आणि प्रोजेक्ट हेडला हे सुचलं की हे असंच होता कामा नये. दुसरं ऑब्व्हियसली त्यांनी मटेरियल जे यूज झाले त्याचा विचार केला की वजन किती कमी करता येईल. आणि टिपिकल तिसरा इन्साइट मुळे आलेला हॅक हा होता की आपण जर इलेक्ट्रिकल पाथ सर्कल मोड मध्ये बनवला तर आपण हे गुरुत्वाकर्षण शक्ती भेदून वर जाऊ शकतो. आणि स्मॅशिंग सक्सेस होतं मंगळवार. तर फर्स्ट प्रिन्सिपल रिझनिंग हा इनोव्हेशनचा काहीही तुम्हाला जेव्हा जन्माला घालायचं असेल तर आपण काय किंवा कसा विचार करावा ह्या हिशोबाने वापरला जाणारा एक फार असा मूलभूत मंत्र म्हणता येईल की जो व्यवसायात पण आपल्याला लागू करता येतो जसाच्या तसा, की आपण प्रॉडक्ट कुठलं तरी बनवताना. आता ह्याला कितीतरी उदाहरणं देतील. इलेक्ट्रॉनिक्सच्या एका क्षेत्राच्या हिशोबाने आपल्या आजूबाजूला आपण ज्या काही वस्तू वापरतो दॅट्स नथिंग बट दे हॅव बीन बॉर्न थ्रू फर्स्ट प्रिन्सिपल रिझनिंग. आपण ह्याच्याबद्दलची अजून काहीतरी उदाहरणं घेऊया की समजा आपण एक सर नीलकांत जगदाळे ह्यांचा आपण बँगलोर. एक बँगलोरला असतात ते वारले ते त्यांचं त्यांची विस्की आहे अमृत म्हणून आणि सिंगल मॉल्ट विस्की आहे ती. अर्थात हे सगळं ज्ञान कुठून तरी वाचूनच मिळालेलं आहे जे इथे आपण मांडतो. तर त्यांची बरेचदा बँगलोरला तिकडच्या सायन्स एक्झिबिशन मधली लेक्चर्स आहेत. मुदलातच भारतात बनवली जाणारी मदिरा ही एका विशिष्ट प्रकारे त्याला थोडस असं डाऊनग्रेडेड लेबलिंग झालं होतं. इट यूज टू बी कॉल्ड एज IMFL, इंडियन मेड फॉरेन लिकर. आणि ती मुख्यत्वे उसाच्या मळीपासून बनवायला जायची आणि त्याला ऍक्च्युली विस्की मार्केटमध्ये फार गावकुसा बाहेरचं स्थान होतं. फार दुय्यम पद्धतीने त्याच्याकडे बघितलं जायचं. एकदा व्यवसायाच्या एका टप्प्यावरती नीलकांत जगदाळे यांना ही जी दर्जाहीनता आहे ना ती फार खुपू लागली होती आणि त्यांनी त्या मोमेंटला फर्स्ट प्रिन्सिपल रिझनिंगने विचार करायला सुरुवात केला की आपल्याकडे सिंगल मॉल्ट विस्की का होऊ शकत नाही. आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की एक थोडस वातावरण त्याच्यासाठी तसं असावं लागतं, पण बाकीचे जे रिसोर्सेस आहेत मग ती लाकडाच्या पिंपात मुरवावी लागते वगैरे ह्या तेव्हा मग त्यांनी हिमाचलला तिकडे बार्ली सदृश्य जे गव्हासारखं दिसणार इन्ग्रेडियंट्स असतात त्याची शेती करून ती त्या वातावरणात जरा व्यवस्थित होते शेती. आणि मग प्रत्येक टप्प्यावरती जे काय बेंचमार्किंग आहेत त्याच्या प्रोसेसचे ते सगळे त्यांनी इकडे करून शेवटी अमृत नावाची विस्की जन्माला घातली. सुरुवातीला त्याला मार्केट नव्हतं. जगदाळेंचा मोठेपणा मनाचं एवढं की त्यांनी ती थेट स्कॉटलंड यार्डला पाठवली त्याचं टेस्टिंग करायला. सुरुवातीला नाकारलं गेलं पण शेवटी लोकांना मान्य करायला लागलं की हे आपल्या इतकंच किंवा आपल्यापेक्षाही सरस दर्जेदार प्रॉडक्ट आहे. आणि आज अशी परिस्थिती आहे की मागणी एवढा पुरवठा करू शकत नाही एवढं त्या विस्कीला नाव आहे. तर एक लार्ज स्केल बिझनेस एक एक अतिशय चपटल बसणारं उदाहरण फर्स्ट प्रिन्सिपल रिझनिंगच्या हिशोबाने म्हणून. अजून एक मला आठवतंय मी कुठेतरी वाचलेलं की व्हर्जिन अटलांटिक जी रिचर्ड ब्रॅन्सनची कंपनी होती तिथे पण असंच घडलं होतं. वयाच्या 20-22 ते 4 मित्र मिळून त्यांची म्युझिक डिस्ट्रीब्युशन कंपनी होती आणि एके दिवशी एक बिझनेस प्लॅन रिचर्ड ब्रॅन्सनच्या टेबलवर येऊन पडला की एका प्राईम रूटला एअर ट्रॅव्हल सर्व्हिस चालवायचा. आणि त्याने जरा विचार करायला सुरुवात केली. आपल्या पार्टनर्सना मित्रांना कन्सल्ट केलं त्याने आणि ते म्हणाले की अरे नको हे काय आपल्याच्याने झेपायचं नाही, आपलं चांगलं चाललंय, कुठे आपण एवढं कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करणार, प्रत्येक वेळी विमानं विकत घ्या किंवा बोईंग वगैरे. रिचर्ड ब्रॅन्सनच्या काही कळल्या डोक्यातून हे जाईना आणि त्याने फर्स्ट प्रिन्सिपल रिझनिंगच्या हिशोबाने विचार करायला सुरुवात केली. त्याला जाणवलेलं इन्साइट आणि एकदम वंडरफुल इन्साइट आहे ते सर की खरंच प्रत्येक वेळी विमानं विकत घ्यावी लागतील का विमानं भाड्याने मिळतील. आणि दुसरं महत्वाचं त्याला जाणवलेलं असं की एक रिव्हर्स ऑर्डर आहे या व्यवसायात. प्रत्येक वेळी आपण काहीतरी विकत घेताना आपण पैसे मोजतो पण किंवा बऱ्याच गोष्टींचे रॉ मटेरियलचे पैसे आपण आपल्याकडे आल्यानंतर महिन्याभरानंतर 2 महिन्याने देतो.
ह्या बिझनेसमध्ये त्याला जाणवलं की लोक फ्लाईटचे तिकीट ऍडव्हान्स बुक करतात, म्हणजे तुमचा जो महसूल आहे तो आधी तुमच्याकडे येतो आणि मग सगळ्यात महत्वाचा खर्च म्हणजे लोकांचे सॅलरी, पायलट वगैरे आणि फ्युएलचा खर्च हे नंतर द्यायचे असतात. आणि मग असं सांगितलं जातं ती स्टोरी की त्याने मग अमेरिकन जे काय एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये कुठेतरी फोन केला, त्याने माहिती मिळवली काही खराब झालेली बोईंग विमानं कुठेतरी अशीच पडलेली आहेत, मग ती मिळवता येतील का. ऑब्विसली हे एवढं बोलतो तेवढं सोपं झालं नसेलच डेफिनेटली, पण त्याने ते मिळवलं आणि मग त्याला कळलं की मला अपफ्रंट विमानं विकत पण घ्यायची नाहीत, त्याचं रेंट पण अपफ्रंट द्यायचं नाही, पण लोकांकडून येणारा महसूल मात्र अपफ्रंट मिळणार आहे आणि मग त्याच्यातून मला बाकीच्या सगळ्या गोष्टी वजा करायच्या आहेत. तर हे चांगलं बिझनेस मॉडेल होऊ शकते. आणि या थॉट प्रोसेसवरती रिचर्ड ब्रॅन्सनने पुढे मग वर्जिन मोबाईल वगैरे आपल्या भारतात पण होते, बरीचशी प्रॉडक्ट्स आली. तर इनोव्हेशनच्या हिशोबाने किंवा नवीन पद्धतीच्या हिशोबाने हे फार म्हणजे फार क्रिटिकल थिंकिंगच्या हिशोबाने फार महत्वाचं आहे. अजून सर काही तुम्हाला पण प्रश्न इथे असतील समजा तर तू हा. तू याचं जे आता उदाहरण सांगितलंस रिचर्ड ब्रॅन्सनचं, इथे हम्म. फर्स्ट प्रिन्सिपल थिंकिंग कसं वापरलंय, कसं तुला सांगता येईल? हा, म्हटलं तसं ना की त्याने जेव्हा विचार करायला सुरुवात केली की हा व्यवसाय जर करायचा असेल तर काय आणि आतापर्यंत काय चाललंय, आणि त्यांना फर्स्ट चॅलेंज त्याच्या पार्टनर्स हा कडून व्यवसाय आला म्हणजे होता. विमानाचा व्यवसाय, विमान एअरलाईन. एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये जर जायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं त्यांनी सांगितलं होतं की हा कॅपिटल इंटेन्सिव्ह बिझनेस आहे, विमानं विकत घ्यायला लागतील. आणि तिथेच त्याला पहिला हॅक सापडला होता की विमानं विकत घ्यायची नसतील, म्हणजे हे अजम्पशन आहे समजा आतापर्यंतच, तर दुसरे काही पर्याय आहेत का, आणि मग विमानं रेंटेड घेऊ शकतो का, की दुसऱ्या कोणाची घेतलेली असतील आणि ती आत्ता समजा टेम्पररी मला वापरायला मिळतील, ज्याचं मी काहीतरी रेंट पे करीन, पण ऑल पुट टुगेदर अख्खं विमान विकत घेण्यासाठीच कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करावं लागणार आहे. दुसरं म्हणजे म्हटलं याच्यात फर्स्ट प्रिन्सिपल त्याचा असं आहे की विकत घ्यायची नाहीत विमानं, हो. असं हा, म्हणता येईल म्हणजे का? ती अख्खी प्रोसेसच आहे ना, आता बिझनेस नाही नाही करायचा नाही, ऐक आहे नाही, तर तसं नाही, तसं नाही, हा, नावाप्रमाणे बोलतोय मी. फर्स्ट प्रिन्सिपल थिंकिंग, फर्स्ट हा, प्रिन्सिपल थिंकिंग म्हणजे काय, एक पहिलं तत्व, मूळ तत्व काय आहे? मूळ तत्व असं हो. की तीच काहीही केल्याने पाहिजे. विमानं विकत घ्यायची नाहीत, असं असं आहे हो, का अर्थ हो. याचा? हा, म्हणजे आतापर्यंत अजम्पशन की हा धंदा समजा हा विमानं हा हा हा, आहेत, मग कस्टमर आहेत, मग तिकिटी असा चालतो. आता तेच मोडीत हा काढायचं, असाच चालला पाहिजे का? तेच मोडीत हा, काढायचं हा, पहिलं. म्हणजे त्याचं आहे ना की अजम्पशन जी असतात ना त्याला प्रश्न विचारायचे, व्हाय 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 असंच जसं व्हायला मीटिंगचं पाहिजे का, आपलं मग आहे. तुम्हाला उत्तर मिळतात. होय, मीटिंगचं आहे. मीटिंग्स काय हा, समोर बसलं होतं असं नाही. सर हा, आपल्या धंद्याचं जसं म्हणजे आपण कोरोनाने विचारायला आपल्याला जातो. बऱ्याच गोष्टींची उत्तरं दिलेली आहे हो, की म्हणजे ऑफिसमध्ये जायलाच पाहिजे का काम करायला, किंवा मग हे पण फर्स्ट ऑफिस, ऑर्डर थिंकिंगच आहे ना, एक्झॅक्टली फर्स्ट ऑफिसचं प्रिन्सिपल थिंकिंग. टायमिंग सकाळ ते संध्याकाळच असलं पाहिजे का, हम्म. का ते दुपारी ट्रॅफिक नसताना तुम्ही जाऊ शकत नाही आणि रात्री तुम्ही थांबू शकत नाही, किंवा याला समांतर उदाहरण की लोकांची प्रोडक्टिव्हिटी जास्त चांगली असते जर त्यांच्या मुलांना सांभाळण्याची व्यवस्थित व्यवस्था झालेली असेल तर. एक असा जगभरचा आता, आणि हे जगभर आहे फक्त भारतात नाही, आणि एक असं आता चाललेलं आहे की मुलांच्या बेबी सिटिंगच्या वेळा या ऑफिसच्या वेळेबरोबर मॅच केला तर काय जातं, आणि हे समजा त्या त्या देशातल्या सरकारनेच करायचं म्हटलं, किंवा तुम्हाला देश पातळीवरती सरकारने अशी सेवा उपलब्ध केली आहे, जशी सार्वजनिक हॉस्पिटल असतात तसं बेबी सिटिंग ही एक अशी वेल मॅनेज आणि जे काही बेसिक हायजीनची सेवा सरकारनेच देऊ केली, आणि तुम्हाला मध्येच मग तुमची काहीतरी मुलाच्या शाळेत आज टीचर्स पॅरेंट अॅन्युअल मीटिंग आहे, मग कोणाला तरी सुट्टी घ्यावी लागते आणि हे असंच का व्हायला पाहिजे. जर त्या वेळा मॅच करता आल्या देश पातळीवरती सरकारतर्फे त्यांना सांभाळण्याची व्यवस्थित व्यवस्था असेल तर मंडळी जास्त एफिशियंटली काम करतील. दुपारी आपल्याला माहितीये जगभर पुण्या मुंबईत ट्रॅफिक कमी असतं, मग ट्रॅव्हलिंग सकाळीच व्हायला पाहिजे का, मी दुपारी करू शकतो, किंवा मग जे आता कोरोना काळात झालं की ऑफिसला जायलाच पाहिजे होतं. किंवा समजा आता सॉफ्टवेअर आयटी बिझनेस मध्ये एखादी टीम आज गेली आहे आणि ते लोक 15-20 दिवस, महिना 2 महिने गोव्यात राहिले आणि त्यांनी तिथून डिलिव्हर केलं काम. म्हणजे आणि ते प्रत्येक व्यावसायिक हे आपापल्या परीने हे फर्स्ट प्रिन्सिपल थिंकिंग करू शकतो.
करूच शकतो. म्हणजे ते म्हणून म्हटलं ही काही नवसंकल्पना नाही, ही फार पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे. फक्त हे असंच व्हायला पाहिजे का, की ह्याला काहीतरी सोपे पर्याय आहेत, जिथे सगळ्याच्या मुळाशी वेळ, पैसा, कष्ट वाचतोय का आपल्याला, आणि तरी सुद्धा सर्व्हिस इम्पॅक्ट होतो असं. अजून काही सर मला विचारायचं असेल तर? नाही म्हणजे मला असं म्हणायचंय, आपला परत तो विचार केला, की व्यवसाय सुरुवात करतानाच त्याच्यातल्या चुका टाळता आल्या. परफेक्ट. तर त्या चुका टाळताना याचा उपयोग कसा? फर्स्ट प्रिन्सिपल थिंकिंगचा. हो, अगदी. आणि म्हटलं तसं, जसं आपण कंपाऊंडिंग बद्दल बोलतो. परत आपण नेहमीचं बोलतोय. आपलं ते हो. पहिलं उदाहरण जे घेतो आपण कंटिन्यू ठेवूया, येस. की एखाद्या छोट्या गावामध्ये हा. एका व्यक्तीने कॉर्रुगेटेड बॉक्सेसचा व्यवसाय सुरू केला. हो. तर तो फर्स्ट प्रिन्सिपल थिंकिंग कसं वापरेल? म्हणजे आता समजा प्रॉडक्ट तर ते आहेच. आता त्या प्रॉडक्टला समजा जे मला कधीतरी वाटतंय, की कॉर्रुगेटेड बॉक्स मी आता जेव्हा वापरतो, तेव्हा प्रॉडक्टला आतमध्ये डॅमेज होऊ नये म्हणून मी आतून कुशनिंग करतो, काहीतरी स्पंज लावतो, हिटलंग लावतो. जर ते त्या रोलरवरती बनत असतानाच त्याला स्पंज लागून आला किंवा लावला मॅन्युफॅक्चररने, तर माझ्यासारख्याला खूप उपयोगाचा आहे. ऑब्व्हियसली त्याचे त्याने पैसे घ्यावे, माझा वेळ वाचतोय. ठीक आहे. दिस इज जस्ट म्हणजे एफिशियन्सीच्या हिशोबाने किंवा टेलर मेड करण्याच्या हिशोबाने आहे. विकतानाचं आपण म्हणतो डिस्ट्रीब्युशन, की जे मी करतोय आता, आणि मी करतोय म्हणजे त्याच्यात मी काय अक्कल चालवलेली नाही, ते जगभर सिद्ध झालं. म्हणून इंटरनेट आल्यामुळे आपल्याला कळलं, की फिजिकल डिस्ट्रीब्युशनला एक हॅक तयार झाला है ना. प्रत्येक वेळी कंपनीने कोणतरी सेल्सची टीम जन्माला घालायची, मग ते प्रत्येक वेळी जाऊन त्या दुकानामध्ये आपलं प्रॉडक्ट दाखवणार, मग ऑर्डर घेणार, मग डिस्पॅच होणार, मग पेमेंट येणार. मग जर महाराष्ट्रभर धंदा करायचा आहे तर महाराष्ट्राचा कोणतरी एक डिस्ट्रीब्युटर असला पाहिजे, अशा राज्यांचे डिस्ट्रीब्युटर. गरज काय? इंटरनेटमुळे आज आपलं दुकान ऑनलाईन आहे. जगाच्या कोपऱ्यावरून कोणीही 24 तास बघू शकतं, आपल्याला ऑर्डर प्लेस करू शकतोय आणि आपण डिलिव्हरी करू शकतोय. मधले मग ह्या सप्लाय चेनला देण्यासाठीचे जे पैसे लागायचे ते बाद करता येतात. त्याच्यामुळे एमआरपी वरती डिस्काउंट देता येतो. कस्टमर साठी विन विन सिच्युएशन होते. आहे ना हॅक. हा नॅचरली जन्माला आला, इंटरनेट जन्माला आल्यामुळे. कसं आहे, मला आता असं स्विगी वाटतंय, हा. कटिंग द स्टोरी शॉर्ट, त्यातलं थोडंसं जर काय म्हणतात त्याला, रस काढायचा असेल किंवा अर्क काढायचा असेल याचा, हा. तर मला आता असं वाटतंय, की रिचर्ड ब्रॅन्सनचं उदाहरण मगाचं घेतलं किंवा आपण आता कॉर्रुगेटेड बॉक्सेसचं उदाहरण घेतलं, तर मला असं वाटतं, की या फर्स्ट प्रिन्सिपल रिझनिंगचा आपल्या आपण जो व्यवसाय करू पाहतोय, कॉर्रुगेटेड बॉक्सेसचा व्यवसाय करू पाहतोय उदाहरणार्थ, तर त्याच्या गोष्टीची खूप त्याच्यातल्या जो सगळ्यात महत्त्वाचा एलिमेंट आहे. तसा एअरलाईन इंडस्ट्रीमधला सर्वात महत्त्वाचा एलिमेंट आहे, तो म्हणजे प्रॉफिट मेकिंग. ॲक्चुअली हो. हे हो. प्रॉफिटेरिंग इज अ बिग चॅलेंज. बिग चॅलेंज. म्हणजे थोडक्यात पैसे वाचवणे हा मोठा हो. त्याच्यामधला आस्पेक्ट आहे. जर हो. पैसे वाचू शकलो, त्याच्यात कॅपिटल हो. कॉस्ट वाचवणे, एक्झॅक्ट. याला त्याच्याशी ते अलाइन्ड आहे ते थिंकिंग. बरोबर. किंवा आता बरोबर. तू जे म्हणलास, बरोबर. याचं जे म्हणलास, मी मगाशी तुला बोलता बोलता उदाहरण प्रेक्षकांना द्यायला हरकत नाही, की डेलचं आपण जे मगाशी उदाहरण बोललो. डेलच्या आधी कॉम्पॅक्ट कंपनी होती. कॉम्पॅक्ट कंपनी काय करायची, की भरपूर प्रोडक्शन, मास प्रोडक्शन सिस्टमने ते करायचे कॉम्प्युटर्स. आणि डेलनी बरोबर उलटं केलं. डेलनी ऑर्डर्स साधारण होलसेलर्स बरोबर कन्फर्म करून घ्यायच्या आधी ऑर्डर्स छोट्या-छोट्या होलसेलर्सकडनं पण. आणि मग त्यांचे 100 पीस, 200 पीस, 1000 पीस असे द्यायचे. मेड टू ऑर्डर. बरोबर. मेड टू ऑर्डर ते सुद्धा असेंबली दुसरीकडून करून घ्यायचे. हे फक्त बरोबर. कॉम्पोनंट पुरवायचे ड्रॉप बरोबर. शिपिंग करून. ड्रॉपशिपिंग. म्हणजे परस्पर जिकडनं मॅन्युफॅक्चर असायचं तिकडनं डायरेक्ट पोहोचायचे आयटम. हो. त्यांनी कॉस्ट हो. कमी झाली. आणि हो. सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का याच्यामधलं, हम्म. जी कॉम्पॅक्ट कंपनीचं लॉस कुठे व्हायचे महत्त्वाचे, तर जे इन्व्हेंटरी ऑब्सोल्यूट पडून एक्झॅक्ट. राहायची. एक्झॅक्ट. म्हणजे एक्झॅक्ट. कालबाह्य झाल्यामुळे ते पार्ट जे वाया जायचे, ती मोठी कॉस्ट. तर या मध्यवर्ती संकल्पनेशी ही परफेक्ट. घासणारी ही गोष्ट आहे. अगदी. म्हणजे त्याला अगदी अशी लागून म्हणून घासणारी म्हणतोय मी. बरोबर. ती बरोबर. लागून चिपकून असणारी संकल्पना आहे, म्हणून ते बरोबर. फर्स्ट प्रिन्सिपल रिझनिंग किंवा थिंकिंग परफेक्ट आहे. त्याच्याशी असायला पाहिजे. हो. इन्व्हेंटरी मॉडेल मध्ये होतं दोन गोष्टी सर. तुमचं कॅपिटल इन्व्हेस्ट राहतं, हं, ते रिलीज होत नाही, त्याच्यामुळे त्याचं प्रॉफिट पण ब्लॉक राहिलं. आता हं. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये अजून एक याच्या आसपास संकल्पना आली, त्याला जिट म्हणतात, जस्ट इन टाइम. म्हणजे मला केलं आज ना माझ्या त्याने. त्याने प्रोडक्शन केलंच केलं. फ्लोअरवर डेलने तेच लागणार केलं. आहे ना, तर ते 2 तासापूर्वीच येणार. मग ती
आधी येऊन पडले, त्याच्यामुळे कंपनीची कुठली गोडाऊनची जागा ऑक्युपाय होत आहे, ज्याचं रेंट पे करायला लागतंय वगैरे, या सगळ्याचा त्यांनी एकदम स्ट्रक्चर्ड पद्धतीने विचार केला. आणि हे आहेत. आणि मग ह्याच्यामध्ये जर तरी सुद्धा समजा दर्जा राखायचा असेल, ऑब्व्हियसली आपण वेंडर कडून रॉ मटेरियल घेतो, आपण त्याचं इन्स्पेक्शन करतो इन्व्हर्ट करायच्या आधी. मग त्याच्यात काहीतरी रिजेक्शन वगैरे असेल तर त्यांनी सांगितलं तुला ₹2 जास्त देणार, पण गॅरंटीड आम्हाला ह्या मानांकनांचंच प्रॉडक्ट यायला पाहिजे, ते चेक करायची जबाबदारी तुझी. आम्ही आल्यानंतर ते डायरेक्ट शॉप फ्लोअरवर लावणार आमच्या असेंब्ली लाईन. अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या. आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, जस्ट इन टाइम, सिक्स सिग्मा, हे सगळे कन्सेप्ट हे पैसे वाचवण्यासाठी जन्माला आलेले आहेत. हा पण परफेक्ट म्हणजे एक्झाम्पल. आता हे बरोबर आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं. जसं मला हो, कुठला वर्ल्ड कप जिंकला होता पाकिस्तानने, 92चा का 98चा 92 आठवत नाही. 92 92. तर 92च्या वर्ल्ड कपला इम्रान खान कॅप्टन होता मला वाटतं. हो, तर त्याचं फर्स्ट प्रिन्सिपल रिझनिंग थिंकिंग असं असेल तेव्हा. मला आठवत आहे की वासिम अक्रम आणि वकार युनुस वकार. या दोघांना त्यांनी सांगितलं होतं तुझे वाईड कितीही पडले तरी चालतील, पण आक्रमकच बॉलिंग टाकायचे. दिस मस्ट बी हो, द फर्स्ट. किंवा हो, कालू वितळणं जयसूर्या यांनी हो. जे डिस्ट्रप्शन सुरू केलं, 96. विकेट पडली तरी चालेल, पण हो, हायएस्ट रेटनी तो बॉलरला डिस्टर्बच करून टाकायचा. डिस्टर्ब करतो. म्हणजे तर आता हे दिस मे बी किती, म्हणजे ऍडम गिलक्रिस्टने त्याच्यावरती कळस चढवला पुढे, किंवा रणतुंगाने स्वतः माने की त्यावेळी ना ते लोकांच्या एक पाऊल पुढे चालायचं त्यांनी स्ट्रॅटेजिक वर्ल्ड कपच्या आधी करेक्ट. विचार केला होता. त्यांना तर एक माहित पण होतं पुढे की चालणे हा जे म्हणतोयस ना तू, हा, एक इट्स पुढे अ पार्ट हेच ऑफ फर्स्ट हेच प्रिन्सिपल फर्स्ट बिझनेस. फर्स्ट इट इज. प्रिन्सिपल. म्हणजे तेव्हा ऑस्ट्रेलियन एकदा स्ट्रॅटेजी गेम म्हणजे स्लेजिंग वगैरे त्यांनी तेव्हा प्रसिद्ध केलं होतं. ते रणतुंगाने सांगितलं होतं अरेला कार्य, जे विराट कोहली आज करतो, अरेला कार्य करत राहायचं, किंवा अरेला कार्य करण्यापेक्षा त्याने अरे करायच्या आधी आपण अरे करायचं. लेट्स बी अहेड ऑफ इट. म्हणजे कोणाला दबून राहून आपला परफॉर्मन्स इम्पॅक्ट व्हायला नाही द्यायचा. आक्रमकपणा हा फर्स्ट प्रिन्सिपल रिझनिंगचा भाग असू शकतो. त्याचे वेगवेगळे धुमारे आहेत, असं पण म्हणतात. मला हे म्हणायचं की ते जे तुमचं थिंकिंग आहे ते सेंट्रलाइज जो व्यवसायाचा जो डिस्टर्बिंग फॅक्टर आहे त्याच्याशी ते हो. संबंध पाहिजे. म्हणजे प्रॉफिटशी किंवा पैसे मिळवण्याशी त्याचा संबंध असायला पाहिजे. म्हणजे त्या नुसतंच पद्धतीने, किंवा तुम्ही तुमची प्रोसेस एफिशियंट करा. म्हणजे जसं व्हॉट डेलचं एव्हर तुम्ही उदाहरण अगेन दिलं की तुम्ही इनपुट कॉस्ट कमी करा, तुमचा रेव्हेन्यू वाढतोय. अगेन प्रोसेस एफिशियंट केली म्हणजे ते शेवटी तिकडे आलंच. आणि बिझनेस इज इक्वल टू डॉलर, म्हणजे पैसे आहेच त्याच्यामध्ये असं. इज इक्वल टू एव्हरीथिंग. अ पेनी सेव्ह इज पेनी अर्न्ड म्हणतात तशातला प्रकार. ग्रेट ग्रेट ग्रेट. तर मला वाटतं हे पहिलं तुझं Exactly. फर्स्ट प्रिन्सिपल थिंकिंग हो. हे तू म्हणलास. तुला असं हम्म. वाटतंय का की सेकंड ऑर्डर इफेक्ट हे आज आपल्याला बोलता येईल का? आपण वेगळं पॉडकास्ट घ्यायचा त्याला? बोलता येईल सर. हा 15-20 मिनिटं लागतील आणि हा ते आपण शक्यतो 1 तासाच्या समजण्यासाठी पलीकडे सोपं आहे. ठेवत नाही ना, म्हणून म्हणतो. चालेल, मग पुढच्या वेळेला घेऊ, काय हरकत नाही. का तसं यालाच ऍक्च्युली अलाइंड? कनेक्टेड आहे म्हणून. नाही हा, मग घे ना. अलाइंड आहे, अलाइंड नाही मग आहे. घेऊ की आता, हा. आता घेऊ की. हा. हा. तर तू दुसरा तर विषय म्हणलास तो म्हणजे सेकंड ऑर्डर इफेक्ट. सेकंड ऑर्डर इफेक्ट किंवा सेकंड ऑर्डर थिंकिंग पण म्हणू शकतो. पण पण फर्स्ट प्रिन्सिपल रिझनिंग आणि ते नावात फर्स्ट आहे आणि ह्याच्यात सेकंड आहे म्हणून त्याचा आपसात काही तसा संबंध थेट नाही. संबंध नाही आहे. हम्म. ही वेगळी सेपरेट अनालॉजी आहे. सेकंड ऑर्डर थिंकिंग म्हणजे अर्थात संदर्भ घेता येतील फर्स्ट प्रिन्सिपल रिझनिंग मध्ये, पण सेकंड ऑर्डर थिंकिंग म्हणजे एखादा निर्णय किंवा काहीही करायच्या आधी त्याच्या पॉसिबल परिणामांचा आधी विचार करणं आणि मग ठरवणे की हे रॅशनल आहे का, हे डिसिजन बेनिफिशियरी आहे का. कधीतरी सेकंड ऑर्डर थिंकिंग पण फेल जाऊ शकते, पण थर्ड आणि फोर्थ ऑर्डर थिंकिंग तुमच्या फेवरला येऊ शकते. तर पुढचं पाहणं, किंवा सोप्या प्रोडक्शन लँग्वेज मध्ये रिस्क मॅनेजमेंट, मग रिस्क मॅनेजमेंट म्हणजे पुढचं पाहणं झालं तर दॅट इज सेकंड ऑर्डर थिंकिंग, की जिथे निर्णय घेताना काही प्रोसेस सेटअप करताना व्यवसायामध्ये तुम्ही एक दोन पावलं, किंवा आपण जे कायम तुम्ही म्हणता की सर शॅलो थिंकिंग अवॉइड करणं, किंवा एक लेअर 2 लेअर डीप जाणं, उथळपणाला खळखळाट फार. तसं. हा, ते आणि सोपं आहे. प्रत्येक वेळी एखादा निर्णय घेताना विचारायचं अँड देन व्हॉट. म्हणजे आता मी असं करतोय, मग पुढे काय होणार, मग ते केल्यानंतर पुढे काय होणार. जोपर्यंत तुम्हाला समजत नाही की ह्या सगळ्याशी अलाइन ज्या नंतर एका डिसिजन नंतर बाकीची डिसिजन घ्यायला लागतील, त्याच्यामध्ये माझं नुकसान होणार नाहीये, तोपर्यंत हे प्रश्न विचार.
आता सोपं त्याचं उदाहरण म्हणजे बुद्धिबळ. बुद्धिबळ खेळताना ते लोक माझ्या मते 4th 5th 6th ऑर्डर थिंकिंग, की मी आता असं केल्यानंतर आर प्रज्ञानंद म्हणत असेल की मॅग्नस कार्लसन पुढची चाल काय खेळणार आहे, त्याच्या पुढे मी त्याला काउंटर काय करणार आहे, मग तो काय करणार आहे, हे पॉसिबल. आणि हे सगळं एका व्हेरी स्क्वीज टाइम फ्रेम मध्ये ते लोक करतात, की त्यांची खरं तर बुद्धिमत्ता आणि त्यांचं टॅलेंट. तर सेकंड ऑर्डर थिंकिंग सिम्पली काही निर्णय घेताना जे स्ट्रॅटेजिक असतील आपल्या आयुष्यात, आपण शिक्षण, करिअर, लग्न, रिलेशनशिप, जॉब, हे सगळे स्ट्रॅटेजिक डिसिजन त्यावेळेला फॉर एक्झाम्पल जनरल परसेप्शन काय अरेंज मॅरेज वगैरे मध्ये, की शिक्षण किती आहे, काय पैसे कमवतो, एकुलता एक आहे की नाही, अजून पण फॅमिलीमध्ये शिकलेले लोक आहेत की नाही, आपण एक त्याचं सेफ लँडिंग करायला बघत असतो तसं. पण सेकंड ऑर्डर थिंकिंग मध्ये तुम्ही मग टॅलेंटच्या हिशोबाने बऱ्याच गोष्टी येतात. इमिजिएट कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत ह्याचा विचार करून जेव्हा तुम्ही निर्णय घेताना, तेव्हा बऱ्याचशा तुमच्या चुका कमी होतात. आणि म्हणून त्याला सेकंड ऑर्डर इफेक्ट पण म्हणतात, की हे नाही केलं तर मग त्या कॉन्सिक्वेन्सेस तुम्हाला होणार. फॉर एक्झाम्पल की तुम्ही बऱ्याच वेळेला, आणि हे मी मुद्दामून देते कारण ह्याच्याने मी पुढे काहीतरी ह्या उदाहरणाला जोडून नंतर पुढच्या पॉडकास्ट मध्ये मी काहीतरी मला माहिती मांडायची, की घर विकत घेणे. वयाच्या 20-25 नोकरी लागली, लग्न झालं, काही सर्टन अमाऊंट तुमच्या घरात येते आणि त्याच्या अर्ध्या किमतीच्या EMI होईल एवढं घर प्रत्येकाला विकत घ्यायचं असतं. आणि मग गोंधळ सुरू होतात वयाच्या 25शीत, जेव्हा तुम्ही तुमच्या, एकतर एक सिंपल थंब रूल आहे, हा पण लोकांनी विचारात घेतलेला नसतो, इट्स अगेन पार्ट ऑफ प्रिन्सिपल रिझनिंग, की ज्या रकमेचं मी कर्ज घेणार आहे, लेट्स से 20 वर्ष 25 वर्ष, त्या 20 किंवा 25 वर्षांनी तुम्ही जर नुसतं गुणाकार करून बघितलं की मी एवढ्या रकमेचं कर्ज घेतोय, ह्याचा महिना EMI एवढा आहे, गुणिले 240 महिने 260 महिने, जे काय ते 20 वर्ष 25 वर्ष, आणि तुम्ही किती पैसे पे करणार आहात, तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या एकूण कर्जावर रकमेच्या तिप्पट पैसे तुम्ही मोजता. ऑब्विसली सॅलरी वाढत जाणार असे हे ते ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी हा एक निर्णय तुम्हाला, सर मी मुद्दामून थोड्या लोकांना जिवारी लागावा म्हणून शब्द वापरतो, की हा एक निर्णय तुम्हाला गरीब ठेवतो. घर विकत घेणं, कर्जाऊ म्हणतोय मी, हे 9 out of 10 टाइम्स, 99 out of 100 टाइम्स फार तुम्हाला भोवणारा डिसिजन आहे. कारण तुम्ही तुमच्या ऐपतीच्या, युजली थंब असं आहे की तुमच्या एकूण संपत्तीच्या 10% किमतीत घर येत असेल तर घर विकत घ्यावं. आणि आता ह्याला एक दोनच गोष्टी सांगतो आणि परत येतो कारण तो स्वतंत्र सब्जेक्ट आहे, की घर तुमच्या मालकीचं जोपर्यंत तुम्ही 20 वर्षाच्या अखेरीस सगळे हप्ते फेडत नाही तोपर्यंत ते तुमच्या मालकीचं नसतं. आणि मग थोडंसं आपण आधी बोललो ते रॉबर्ट कियोसाकीचं पुस्तक आहे रिच डॅड पुअर डॅड, त्याच्यात त्याने असेट आणि लायबिलिटी म्हणजे मालमत्ता आणि उत्तरदायित्व याची एक सोपी व्याख्या करून ठेवलेली आहे, की ज्या गोष्टीमुळे तुमच्या खिशात पैसे पडतात किंवा येतात ती तुमची मालमत्ता आहे, स्थावर जंगम वगैरे, आणि ज्याच्यामुळे तुमच्या खिशातून पैसे जातात ते तुमचं उत्तरदायित्व आहे, तुमची जबाबदारी आहे लोकांना त्याचे पैसे परत करणं, ते तुमची लायबिलिटी आहे. आता तुम्ही मला सांगा, सर रिटेल इन्व्हेस्टरने 3 महिने कन्झिक्युटिव्ह जर घराचा EMI चुकवला तर बँकेला अधिकार असतो त्याला टाळं ठोकायचा. तुम्ही खऱ्या अर्थाने काय केलं, एक्झॅक्टली रिव्हर्स केलं. जेव्हा तुम्ही कर्ज घेऊन घर घेतलं तेव्हा बँकेला व्याजरूपी उत्पन्न मिळणार तुम्ही असेट बँकेसाठी विकत घेतलं, आणि हप्त्यारूपी पैसे पे करण्याची लायबिलिटी उत्तरदायित्व तुम्ही तुमच्याकडे घेतलं. तर हे तुम्हाला जरा विचार करून करायला लागेल. ह्याला पर्याय असतात आणि त्याचे गणित मांडून सांगावं दाखवता येतील की रेंटल राहणं हा पर्याय किती सोपा असतो बऱ्याच गोष्टींच्या हिशोबाने, मानसिक पद्धतीने सुद्धा किंवा गणिताच्या पद्धतीने सुद्धा. सो सेकंड ऑर्डर थिंकिंग ही एक डेलिब्रेट थिंकिंग आहे, की असं जर झालं तर ह्याचे काय कॉन्सिक्वेन्सेस असतील किंवा ते कमी करता येतील का. आणि मग त्या हिशोबाने तुमची निर्णय क्षमता बदलू शकते. जे मी माझ्याबद्दलचं अजून एक उदाहरण देतो सर, की मी वडिलांबरोबर कामाला सुरुवात केली तेव्हा मी विचार केला की बाबा आपला जो आहे 3 दिवस येतो 2 दिवस दांडी मारतो,
ह्याच्याऐवजी मी कटिंग करतो. कटरचा पगार वाचेल, थोडंसं मटेरियलचं वेस्टेज वाचेल. लोकांना तेव्हा 2000 साली हे मला योग्य वाटलं होतं, कारण मी लिटरली अवफळ होतं या सगळ्याच्या बाबतीत. पण आज मला कळतंय की नुसती मिस्टेक नाही, हा ब्लंडर होता माझ्या आयुष्यातला. की मालक म्हणून बाहेर जाऊन व्यवसाय जनरेट करणं हे माझं मूळ कर्तव्य होतं. मी ते डेव्हलप करायला पाहिजे होतं. मी 4 आणे 8 आणे ते जर वाचवत होत राहिलो. नसेल तर ते कामच चुकीचं आहे. म्हणजे कम्प्लीट, ती तुम्ही जो शब्द प्रोसेसच चुकीची वापरला आहे. तो हा. कम्प्लीट मिस्टेक अशी की कटिंग मी कोणाकडून तरी करवून घेऊ शकतो, पण बिझनेस जनरेशन हे ओनरचं काम, हे सेल्स पर्सनचं काम नाही आणि म्हणजे कटिंग स्मॉल करायला माणूस मिळत नाही म्हणून मीच स्वतः बसून करतो, एक प्रोसेस मग ते मिळू चुकीचं आहे. शकतो, पण एक्झॅक्ट पद्धतच चुकीची आहे ओव्हरऑल कम्प्लीट धंदा मिस्टेक. म्हणून. आणि त्याचे एवढे मी हे ब्लंडर अशासाठी म्हणतोय ना की 2000 साली मी मार्केटला जायला सुरुवात केली असती तर मी आज काहीतरी डिस्ट्रीब्युशन डेव्हलप केलं असतं. बिझनेस बिझनेस सेल्सने वाढतो, डिस्ट्रीब्युशन. आज 20 वर्षात मी काय केलं, मी तिथे न गेल्यामुळे मी कॉम्पिटिशनला मोठं व्हायला वाव दिला. माझे वडील ह्या व्यवसायात सगळ्यात जुने असताना पण आज मला तेवढं त्याचे जे काही रिपिंग इफेक्ट मला मिळायला पाहिजे होते ते मिळत नाही, कारण इतके बनवणारे झाले. म्हणजे माझं नाव झालं असतं, जे माझं डिस्ट्रीब्युशन डेव्हलप झालं असतं, ज्याच्याने मला एक सिमलेस झाला असता सर्टन लेवलचा बिझनेस, तो सगळा मी वाया घालवला. इट्स अ व्हेरी बिग मिस्टेक ऑफ माय लाईफ. आपण सेकंड ऑर्डर थिंकिंगची उदाहरणं एक छोटी मोठी पाहिली होती, आपण घेतलं होतं तेव्हा की जेव्हा ब्रिटिशांचं आपल्याकडे राज्य होतं तेव्हा ब्रिटिशांनी भारतात सापांना मारण्यासाठी इन्सेंटिव्ह द्यायची प्रथा सुरू केली, कारण खूप सुळसुळाट झाला होता. आणि सगळी आपली मंडळी मग साप पकडून मारून आणून देत होती. हे थोडे दिवस चाललं, पण आपली मंडळी हुशार. मग साप, कारण त्याच्यासाठी इन्सेंटिव्ह किंवा पैसे मिळत होते, मग लोकांनी सापांना ब्रीड म्हणजे सापांना जन्माला घालायला सुरुवात केली. जन्माला घालायचं, मारायचं आणि पैसे मिळवायचे. ब्रिटिशांना काही काळानंतर हे समजलं आणि त्यांनी ते इन्सेंटिव्ह सगळं बंद केलं किंवा ती प्रोसेसच स्टॉप केली. पण तसं नाही ना, सेकंड ऑर्डर इफेक्ट असा झाला होता त्याचा की आता एवढे सगळे जे साप जन्माला घातले होते ते लोकांनी वातावरणात सोडून दिले. मग सापांचा सुळसुळाट झाला. तर त्यावेळेला ब्रिटिश सरकारने याचा विचार न केल्यामुळे म्हणा किंवा असं की याचे कॉन्सिक्वेन्सेस काय असतात. आज आपण त्याचा एक चांगला प्रकारचं पण उदाहरण बघू की आपण आपण आज पॉडकास्ट रेकॉर्ड करतोय, आपण कंटेंट बनवतोय काहीतरी, युट्यूबला जाणार आहे वगैरे. कंटेंट बनवणं किंवा आज कॉन्टेंट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर, फायनान्शियल इन्फ्लुएन्सर असे शब्द आज फार प्रचलित आहेत. पण झकरबर्गने काय केलं, तर तो म्हणाला तुम्ही बनवा कंटेंट, तर कंटेंट कुठे टाकायचा आणि पसरवायचा ती कंपनी मी काढतो. कंटेंट तुम्ही बनवा, माझ्या प्लॅटफॉर्म तू पसरवा, त्याचे पैसे मला मिळतील. असं. तर दॅट्स रिव्हर्स सेकंड ऑर्डर इफेक्ट इन पॉझिटिव्ह टर्म्स. नसीम तालेबचा आपण सर ब्लॅक स्वान पुस्तकाबद्दल बोललो की तिथे त्याने संकल्पना काय मांडली की अझम्पशन्सच असतात आपले, आणि मग जोपर्यंत त्याला छेद देणारी काहीतरी घटना घडत नाही तोपर्यंत आपण ते खरं मानून चालतो. ब्लॅक स्वान ही अशी संकल्पना आहे, ऑब्व्हियसली त्याने ते स्टॉक मार्केट बद्दल लिहिलंय, पण हे असं घडू शकतं ह्याची जोपर्यंत तुम्ही काहीतरी म्हणजे त्याची शक्यता जी काही मिनिमल असेल ती अशी घडू शकते हे विचार ठेवून जर तुम्ही केलं तर तुम्हाला म्हणजे त्याचे कॉन्सिक्वेन्सेस झेलायला लागणार. कोरोना व्हायरस अख्खं जग 1.5-2 वर्ष वेठीला धरलं गेलं. आपल्याला माहिती आहे सर, कॉमन कोल्ड व्हायरस हा वाऱ्याने व्हायरल फीवर आहे असं डॉक्टर आपल्याला सांगतात, कारण तो वाऱ्यातून पसरतो. आणि वाऱ्याने का पसरू शकतो, कारण तो वजनाने हलका असतो. HIV वाऱ्याने पसरू शकतो का, तर नाही. तो फिजिकल ट्रान्समिशनने किंवा ब्लड ट्रान्समिशनने पसरतो, पण तो वजनाने वेगता आहे त्याला, म्हणून तो हवेतून पसरू शकत नाही. कोरोना या दोघांचं कॉम्बिनेशन होतं की तो वजनाने हलका असून हलका पण होता, आणि तो फिजिकल ट्रान्समिशन ऐवजी त्याला जिथून पसरतोय त्या रिसोर्सचे पण गुणधर्म स्वतःच्या फायद्यासाठी वापरून तो फटल ठरत होता. तर काय म्हणजे माहितीये ही का की हे सेकंड ऑर्डर थिंकिंग जे म्हणतोस ना तू, ते थोडस आपण व्यवसायाकडे हो जर आलो. आणतोय ना मी. हो नाही मी फक्त म्हणतोय तेवढं बोला ना. की हा हा. हो हो. याच्यात ना मी एक पुस्तक सध्या वाचतोय. हं? हा आत्मसामर्थ्य मंत्र प्रतिसाराचं म्हणून पुस्तक वाचतोय.
त्याच्यामध्ये खूप छान दिलं की हे Okay. बरेच वेळेला हे होतं काय की हे तू सांगितलंस की दुसऱ्या सेकंड ऑर्डर थिंकिंग म्हणजे काय, तो क्या होने वाला देखो पहिले, नाही ना थोडंसं. हा तर हा याच्यामध्ये हा बरेच वेळा हो काय हो होतं, व्यावसायिक उद्योजक आहेत ना, उद्योजक ह्याच्यात का चुका जास्ती होतात, कारण मुळातच उद्योजक हा थोडासा भावनिक जास्ती असतो आणि तो भावनेच्या लाटेवरती गेला ना, आणि ते भावना काय असतं की समजा एका मनात एक संकल्पना आली की मला अमुक अमुक करायचंय आणि त्याला एवढे पैशाचे यायला आपले पैसे नाही आहेत असं तो म्हणतो नॉर्मली, हो हो आणि हे नसताना पण तरी पण करायचं आपण, हे बघताना तो मोटिवेशनल साहित्य बघायला सुरुवात करतो. बरोबर बरोबर आणि हे मोटिवेशनल साहित्य जे असतं ना, हे बरेच वेळेला त्याला भलतीकडे घेऊन जाऊ शकतं. बरोबर बरोबर आणि त्याच्यात त्याचा भावनिक इतका वरती स्तरावर जातो तो, की नंतर त्याला भानच राहत नाही. तर त्याचं असं दिलंय पुस्तकामध्ये, की गौतम बुद्ध म्हणतात, आपण भावनिक असतो तेव्हा सर्वात जास्त दुर्बल असतो. म्हणूनच आपल्या भावना आणि आपले मनस्वास्थ्य नेमके का आणि केव्हा बिघडले, त्या क्षणांकडे त्रयस्थ आणि सतर्कतेने पाहण्यास शिकलो, की त्यातून मार्ग काढण्यास अधिक सक्षम ठरतो. भावनिक बुद्धिमत्तेचं संशोधन असं सिद्ध करतं, की पंचेंद्रियांना उद्दीपित करणाऱ्या गोष्टी सतत असतात. आपल्या मनात भावना, विचार आणि मग कृती. भावना, विचार आणि मग कृती. हो, या बाबी त्यामुळे क्षणार्धात घडतात. त्याच्या बरोबर संयमनासाठी हे सूत्र ध्यानात घेऊया. कोणताही विचार व भावना मनात उत्पन्न होण्यापूर्वीच अंतःस्रावी ग्रंथींचे स्त्रवणे सुरू होते आणि आपली डोपामाइन इफेक्ट कृती लगेच होते. भावनेची मनात उत्पत्ती झाल्यानंतर त्याची तीव्रता वाढण्यासाठी 6 सेकंदांचा अवधी जातो. ओके. म्हणून म्हणजेच शरीरातील ग्रंथींचे स्त्राव हे भावना उत्पत्तीच्या आधीच सुरू होतात. म्हणून तातडीची कृती व समज करून न घेता बरोबर प्रतिसादासाठी किमान 6 सेकंदाचा अवधी येस द्यावा. रिॲक्शन वर्सेस रिस्पॉन्स त्यामुळे भावनेच्या आहारी स्वतःला जाऊ देणे टाळू शकू. म्हणजे हे कसं करायचंय पण लक्षात यायला पाहिजे. हे जर तुम्ही केलंत, तर तुम्ही सेकंड ऑर्डर थिंकिंगला जाल, की बरं ठीक आहे. मग मी हा निर्णय, तर बरेच वेळेला असं असतं, तुला मागे बोललो होतो एकदा, की मी औरंगाबाद असताना मला एका मित्राने जीप विकली होती तुम्ही. हा मी जाम फॉर्ममध्ये होतो. मी त्या मेकॅनिककडे गेलो आणि त्याला म्हटलं, "ये देखो जीप कैसा है?" देखो बोलो ना, "अल्ताफ भाई कैसा है?" तर अल्ताफ भाई म्हणला, "वो क्या रहते है महबूबा है ना अपनी महबूबा, उसके साथ शादी करने का तुमने नक्की किया तो कर ही डालते. तुम नहीं करते बाकी कुछ भी, तुम्हारे बरोबर महबूबा बन गए ना, वो कर ही डालते. हो, भाई हो. तुमको कितना भी बोलो उसको खाना पकाना नहीं आता, हा तू बहुत आलसी है, वो तुमको पटताच नहीं, वो तुम बोलते रहते." तर बरोबर ते तसं दॅट इज ऑल्सो नॉट सेकंड ऑर्डर. परफेक्ट एक्झाम्पल म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणालात ना महेंद्र सिंग धोनी बोलतो आपण परिणामांचा विचार केला ना की मॅच हरणार इथपर्यंत आलं की बोंबलला आपले रिफ्लेक्सेस जातात आपण विचार करू शकत नाही आपण प्रोसेसवर काम करू शकतो ते आपल्या बरोबर. हातामध्ये आहे, ते कंट्रोल करू शकतो आपण तुम्ही जेव्हा दुनियाभरच्या लोकांनी आणि दुनियाभरच्या इंटरव्ह्यूवरनी त्याला हा प्रश्न विचारलाय की तुझं डोकं शांत कसं असतं तो म्हणतो मॅच हरलो तर काय किंवा एवढी मेहनत केली हे जे भावनिक कष्ट आहेत ना ते तुम्हाला तुमचं मनस्वास्थ्य बिघडवतात तुमचं रिफ्लेक्सेस जातात तिथे बांगलादेशला जेव्हा त्याने शेवटच्या बॉलला 1 रन पाहिजे तेव्हा धावत जाऊन रनआउट केला त्याची बुद्धी चालत होती ना की तो नॉन स्ट्रायकर इथे यायच्या आधी मी तिथे जाऊ शकतो थ्रो मारला स्टंपवर नाही लागला तर आपलं जाईल आणि मी तिथे पोहोचू शकतो बुद्धी चालत होती आणि मग ते रिफ्लेक्सेस काम करत होते जिंकलो हरलो वगैरे ह्या गोष्टींचा तो विचार नाही करत ग्रेट, ग्रेट, ग्रेट. तर बरोबर. ते करू शकतो परफेक्ट आपल्या बरंच एक्झाम्पल आहे बरंच संभाव्य चुका हे होऊ शकतो. अजून एक काय माहितीये सर हो 7 हा आहे ना ते 7 पुस्तक हॅबिट्स ऑफ द देईल का मोस्ट इफेक्टिव्ह पीपल मध्ये स्टीफन कोव्हे यांनी काय म्हटलेलं आहे, बिटवीन द स्टिम्युलस म्हणजे कशाने घटना घडतीये, बिटवीन द स्टिम्युलस अँड रिस्पॉन्स देर इज गॅप, देर इज अ पॉज, मॅन हॅज फ्रीडम टू चूज. अर्थातच येस स्टिम्युलस म्हणजे जीवनात घडणाऱ्या बाह्य घटना, घटना घडल्यानंतर त्यावरचे प्रतिसाद आणि वर्तन यासाठी दोनांच्या मधला वेळ ओळखण्यात बुद्धिमत्ता आहे. परफेक्ट ही परफेक्ट बुद्धिमत्ता ते जे विकसित म्हणतात ना करणे, रेस्टॉरंट इज हां, सेकंड ऑर्डर थिंकिंग ते बुद्धिमत्ता विकसित करणे हे आपण ज्या पॉडकास्टचं सगळं मतलब आहे. हे हो आपली बुद्धिमत्ता वाढावी आणि आपल्या संभाव्य चुका टळाव्यात. अनफोर्स एरर्स जे आहेत आपल्या ते कमी व्हाव्यात. एक्झॅक्टली याच्याकरता हे पॉडकास्ट म्हणतात तू ना काय जे बोलत होतास ते आणि हा आणि बोलून रेस्टॉरंट आपण मध्ये हो हां. हो रेस्टॉरंट मध्ये वेटर डिश घेऊन येतो त्याच्यावरती झुरळ बघितल्यानंतर
ती कस्टमर जोरात किंचते आणि हात मारतो, ते पडतं. तर झुरळ अंगावरती बसल्यानंतरची रिॲक्शन आणि ते काही फारसा उपद्रव आपल्याला करू शकणार नाही. आपण इमिजिएट काहीतरी ऍक्शन, नास्ती ऍक्शन घ्यायची गरज नाहीये. दॅट इज द गॅप बिटवीन रिॲक्शन अँड रिस्पॉन्स. रिस्पॉन्स इज ऑलवेज थॉटफुल. दॅट्स नथिंग बट सेकंड ऑर्डर. दुसरा एक सोपा अजून एक याच्यातला एकच संदर्भ असा सांगायचा होता की फर्स्ट ऑर्डर थिंकिंग आणि सेकंड ऑर्डर थिंकिंग मध्ये काय माहितीये, फर्स्ट ऑर्डर थिंकिंग करणारे बरेच सापडतील, ते सगळेच एका लेवलला आले, तर तुमच्या आणि त्याच्यामध्ये फरक काय, मग तुमच्या बिझनेसचं वेगळेपण काय. आपण मागच्याच आठवड्यात बोललो, डेल्टा फोर हा कन्सेप्ट तुमचं वेगळेपण सिद्ध करण्यासाठी आहे. आणि पुढे जाऊन कुणालचं असं म्हणतो की जेव्हा तुम्ही हे वेगळेपण सिद्ध करून जेव्हा तुम्ही बाकीच्यांपेक्षा वेगळेपण सिद्ध करताना खरे प्रॉफिटफुल तिकडेच आहेत आणि ते क्राऊडेड पण नाहीये, म्हणजे तिथपर्यंत पोहोचलं तर तुम्हाला ऍक्च्युली धंदा मिळणार. त्यामुळे जर आहेच तुम्ही तसं. एक लेवल डीप विचार करून जर तुम्ही काहीतरी तुमचं प्रॉडक्ट टेलर मेड केलं, तर तसे करणारे जास्त लोक नाही आहेत ना, मग तुम्हाला मिळणार आहे की ते नाही नाही, आहेच ते. आजच असं. आमचं मी एका कॅपिटल इक्विपमेंट बनवणाऱ्या कंपनीला, मशिनरी कंपनीला मी कन्सल्टेशन करतो. हम्म. तर त्यांच्याकडे तेच चाललेलं आहे की इंडिया मार्टवरती त्यांचा बराच बिझनेस आहे. तर त्यांच्याकडे एक माझा मित्र सेल्स कन्सल्टंट म्हणून जॉईन झालाय. तो म्हणला, तुमचं जे थिंकिंग जे सेलिंग चाललंय ना, ते सगळं रिएक्टिव्ह सेलिंग चाललंय. हा. तुमचं प्रोएक्टिव्ह नाहीये. प्रोएक्टिव्ह थिंकिंग तुमचे स्वतःचे माणसं जी जनरेट करतात ते प्रोएक्टिव्ह आहे. इंडिया मार्ट काय करतं, तुमचीच एन्क्वायरी अजून 10 लोकांकडे, त्यांचं ते बिझनेस मॉडेल आहे. बरोबर. ते तुम्हाला नाचवतं आणि तुम्ही नाचता. हो. आणि तिकडनं बिझनेस नाही झाला की तुम्ही म्हणता, माझा यावेळी बिझनेस कमी, इंडिया मार्टवरती एन्क्वायरी एवढ्या आहेत. हो, सगळ्यात सो महत्वाचं ती एक इन्क्वायरी 4 लोकांना गेलेली असते. नाही, नाही. मग व्हॉट यू से, तुझे तुझे हो, म्हणतोस त्याच्याबरोबर जोडायचं झालं मला. हो, हो. तर तो तर म्हणलास ना, ते तिकडे रान मोकळंच आहे. हा, आता सगळेच इंटरनेटवरती आहेत. मग यू गो टू MIDC, कोल्ड हा, कॉलिंग करा. कदाचित तिकडे रान मोकळं असेल. सो ब्लू ओशन, रेड ओशन पण तेरी तीच सांगते ना थोडंसं. हो. एनिवे. आणि हे काय माहितीये, सेकंड ऑर्डर थिंकिंग इज अ स्मार्ट वे टू डिफरन्शिएट युअरसेल्फ. ओके. माहितीये आपल्याला की आपण प्रॉडक्ट काहीतरी डिफरन्शिएट केलं की तसं देणारे जास्त लोक नसतील तर ऑटोमॅटिकली आपल्याला स्केल मिळतो. बरोबर, बरोबर. हरकत नाही. ऑलराईट. हां, छान झाली. छान चर्चा झाली. चांगलं वाटलं आणि बरं झालं याच्याबरोबर घेतलंच ते. कारण ते हो, दोन्ही एकमेकाला लागून आहेत. हे बरोबर आहे. संदर्भ आहे त्याला. हो. आहे, आहे. तर पुढचं काही पॉडकास्ट ठरलंय थॉट का नाही हा, ठरलं अजून? पुढचं म्हणजे आपण डिलेड ग्रॅटिफिकेशन हा एक तसा निर्णय हां, क्षमतेबद्दलचा डिलेड एक भाग आहे ग्रॅटिफिकेशन. बरोबर, आणि बरोबर. त्याच्याबद्दल बरंच त्याच्यावरती आपला वेळ पण लागेल बोलण्यासारखं थोडासा. आहे. अ, चांगला आहे आणि विषय. अजून एक होतं की सौदेबाजीमध्ये तुमचं डोकं कसं चाललं पाहिजे. त्याची एक संकल्पना आहे, आपण धंदो इन्व्हेस्टर पुस्तकामधून आपण ती घेतली होती इथे, की हेड्स आय विन, टेल्स आय डोंट यूज मच. तर पण त्या आपलं ते त्या निर्णय या पहिल्या चरणाला अलाईन आहे हो, ते? हो, हो. त्या निर्णयाप्रत कसं यायचं, आता आपण निर्णय क्षमतेबद्दल बोलतोय आणि त्याच्या पुढे येणाऱ्या अनालिटिकल स्किल्स, आपले आयडेंटिफाय कसं करायचं, तर बरं, त्याचा हा भाग आहे. बरं. चालेल. पण पुढच्या वेळी हम्म. मला वाटतं आपण डिलेड ग्रॅटिफिकेशनच जास्ती जरा चालेल ना. घेऊया. ते मार्शमेलो अनालिटिकल, हा, मार्शमेलो टेस्ट वगैरे घेऊन घेऊ. त्याच्याबरोबर थोडंसं बोलूया, कारण हो, त्याच्यावरती जरा पसरून बोलायची गरज आहे. अगदी मग अगदी. आपला हो, जरी हो, छोटा हो. कमी झाला मापाचा जरी पॉडकास्ट तरी हरकत चालेल नाही. चालेल. अ, पण आपण एक विषय घेऊया, 2 विषय एकत्र हो, घ्यायला नको. चालेल चालेल. यावेळी तू दोन्हीचं आला होतास म्हणून मी हो, केलं ओके म्हणून. पण हरकत तरी सुद्धा समजेल थोडासा लोकांना वेळ मिळावा. तर चालेल. एका वेळी आपण एक विषय घेऊया. हो, हो, मला हरकतच स्वतःला नाही. आता वाटतंय असं. हम्म. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटतोय पॉडकास्ट हे तुम्ही जरूर सांगा. इकडेच जर तुम्ही कमेंट्समध्ये सांगितलं तर खूप चांगलं होईल, कारण मग वेगळं वाचायला लागणार नाही. आणि तुम्ही सबस्क्राईब पण करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढच्या पॉडकास्टची लिंक तुम्हाला मिळेल. हं. अजून एक सांगायचं म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की निवडक उद्यमीचे आम्ही एक मीटिंग फिजिकल पण ठेवलेली आहे. या या वर्षापासून सुरू केली आणि 3 ते 4 महिने आम्ही याचा प्रयोग करणार आहोत. म्हणजे कितपत लोकांना रस वाटतोय. व्हॅल्यू नाही वाटली तर आम्ही काय अशा कवटाळून बसत नाही कन्सेप्टला, की काही करून चालू ठेवायचंच. कारण आपण चुकांमधनं आणखीन प्रयोगांमधनं शिकतो असं म्हणूया आपण. तर उद्या आणि शनिवारी संध्याकाळी 6:30 वाजता फेरुगेट जवळ लज्जत जे हॉटेल आहे, त्याच्या समोरच कोकाटे बिल्डिंग म्हणून आहे. तिथे फर्स्ट फोरम म्हणून तुम्हाला Googleवरती शोधलं तर तुम्हाला मिळून जाईल. डॉक्टर तेलंग यांचं कार्यालय आहे. तिथे ही मीटिंग असणार आहे. मीटिंग म्हणजे काय, सिंपल गॅदरिंग आहे. आम्ही काय फॉर्मल इतर नेटवर्किंग क्लब सारखी मीटिंग नसते ही. साधी एकमेकांची ओळख व्हावी आणि एकमेकांची ओळख वृद्धिंगत व्हावी. काही शेअर करता आलं तर एकमेकांना शेअर करावं. टिप्स आपण काही सेट पॅटर्नवरती करत नाही.
आणि पाठोपाठ जवळपास तुम्हाला म्हटलं तर स्नेहभोजन असा एक कार्यक्रम आहे. स्नेहभोजन असतं ते आपण जे ते आहे ते TTMM म्हणजे तुझे तू माझे मी असे आपण पैसे वाटून घेतो. जे काही ठरेल ते. जे कोणी निवडकचे सभासद आहेत त्यांच्याकरता ही मीटिंग विनामूल्य आहे. आणि जे सभासद नाही आहेत, काय आमचे 15-16 सभासद आहेत, फार नाही आहेत. तर कोण नाही आहेत तरी दे आर वेलकम फ्रॉम एनी पार्ट ऑफ महाराष्ट्र, पुणे, वर्ल्ड कुठनं येऊ शकतात. आणि त्यांच्याकरता याला नाममात्र ₹100 आम्ही चार्जेस घेतोय. तर ज्यांना कोणाला रस असेल त्यांनी माझा नंबर नोट करून घ्यावा किंवा निशांत त्यांचा तरी घेतला तरी चालेल. निशांतचा समोर तुम्हाला दिसतोय नंबर. माझा नंबर आहे 9850997110 9850997110. निशांत त्यांचा नंबर आहे 9897274445. 9892727445. ठीक आहे. तर दोघांपैकी कोणालाही तुम्ही सांगू शकता. ज्यांना कोणाला जॉईन व्हायची असेल इच्छा असेल ग्रुपला, त्यांनी देखील आमच्या दोघांपैकी कोणाशी बोलून तुम्हाला ते सांगतील. निशांत तुम्हाला व्यवस्थित सांगू शकतील, की कारण ते आउटसाइडर आहेत. त्यामुळे ते सांगतील, की त्यांना काय-काय मिळालेलं आहे इकडे गेल्या 4 वर्षात. मग ते जर तुमचं अलाइन झालं, तर खूप चांगलं होईल. मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो, की जे सॉर्टेडनेस असतो आयुष्यामध्ये, तो तुम्हाला इथे मिळून जाईल. इथे गर्दी नाही, तर फक्त दर्दी आहेत. तर तुम्हाला जर इच्छा झाली, तर जरूर कॉन्टॅक्ट करा आणि लेट्स कीप इन टच. थँक यू सो मच. ओके, थँक्यू. नमस्कार.